एक मोठी बातमी येते। शिवसेनेला महसूल खातं मिळणार असं सूत्रांकडून कळतंय। भाजपकडील 2 महत्त्वाची खाती मिळणार आहेत। मंत्रिमंडळाच्या समतोलासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं सूत्रांकडून कळलंय। मित्रपक्षांचा मान राखण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय का आणि मंत्रिमंडळ विस्तारामागची अडचण त्यामुळे दूर झाली असेल का असा देखील प्रश्न आहे। मात्र शिवसेनेसमोर 3 महत्त्वाच्या खात्यांचे पर्याय ठेवण्यात आलेले होते। जलसंपदा, महसूल, नगरविकास आणि त्यामध्ये आता शिवसेनेला महसूल खातं मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, 3 पर्याय होते, निर्णय झालाय का? नक्कीच ज्या पद्धतीनं भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोटातून जी माहिती येते त्यानुसार शिवसेनेला महसूल हे खातं जे आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मुख्य अडसर जो होता मंत्रिमंडळ विस्ताराचा, खाते वाटपाचा, त्यामध्ये शिवसेनेची एकच मागणी होती की ज्या मुख्यमंत्री पदाच्या बरोबरीनंच इतर खाती महत्त्वाची जर मिळाली तर त्या पदाला मान असतो। कारण उपमुख्यमंत्री पद नामधारी पद आहे, पण जर महत्त्वाची खाती मिळाली नाही तर पक्षांतर्गत नाराजी पसरू शकते। ही नाराजी दूर करायची असेल आणि जर महायुती धर्म पाळत असेल तर गृह खातं, महसूल खातं, नगरविकास खातं या 3 खाती जी आहेत त्या 3 पैकी 2 महत्त्वाची खाती जी आहेत ती शिवसेनेला दिली जावीत अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती। त्यानुसार भाजपनं सकारात्मकता दर्शवून आत्ताच्या घडीला महसूल खातं हे शिवसेनेला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आपल्याला मिळते। यानुसार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जाईल आणि आणखीनही शिवसेनेची मागणी आहे त्यानुसार सडक बांधकाम मंत्री असेल किंवा MSRDC असेल ही काही खाती जी आहेत ही खाती देखील शिवसेनेने मागितली आहेत। त्यामुळे ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस भाजपकडे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थमंत्री होतं आणि मंत्रिमंडळ जे आहे ते बॅलन्सिंग होतं, सर्व पक्षांना समान वागणूक होती। तसाच मंत्रिमंडळामध्ये बॅलन्स ठेवायचा असेल तर शिवसेनेला देखील 2 महत्त्वाची खाती जी आहेत ती दिली जावीत अशी मागणी शिवसेनेने केली होती। त्यानुसार भाजप स्वतःकडची 2 महत्त्वाची खाती जी आहेत ती शिवसेनेला देईल अशी माहिती आपल्याला मिळते। अजित, धन्यवाद या माहितीसाठी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। सप्ताह सोहळ्यादरम्यान नरहरी झिरवाळ आणि इंदुरीकर महाराजांनी फुगडीचा फेर धरला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सोलापूर शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील 2 पोलीस निरीक्षक आणि 7 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आले। सोलापूर शहरातील मनपाच्या 11 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी पालिका प्रशासनानं ही खबरदारी घेतली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी दिवा शहरात सकल हिंदू समाजानं मोर्चा काढला। यावेळी एक है तो सैफ है, बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभ जानेवारी महिन्यात आयोजित करण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू आहे। या संदर्भात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्लीमध्ये भेट घेऊन निमंत्रण पत्र दिलं। भुसावळ दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख वाहतूक करणाऱ्या बल्करमुळे महामार्गावरती धोका निर्माण झालाय। दीपनगर प्रवेशद्वारासमोरच महामार्गावर पुन्हा राखेच्या बल्करची पार्किंग सुरू आहे। दीपनगर प्रवेशद्वाराच्या बाजूला सर्व्हिस रोड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। सोलापुरातील बाळे येथे खंडोबा मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। बाळे येथील खंडोबा मंदिरात मार्गशीर्ष महिन्यानिमित्तानं श्रींची यात्रा आयोजित करण्यात आली आहे। खंडोबा मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली आहे। आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात मोरांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। अन्नाच्या शोधात या भागात फिरणाऱ्या मोरांचं दर्शन होत असल्यामुळे नागरिक आनंदात आहेत। अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती आलेल्या तरुणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पेण तालुक्यातील तरुणांना मारहाण करण्यात आली। मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। बांगलादेशात हिंदू समाजातील नागरिकांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आला। स्वामी विवेकानंद चौकात मूक मोर्चा काढण्यात आला तर हिंदू समाजातील नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हातात बॅनर घेऊन भारतीय नागरिकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे। वर्ध्यामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातील जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या आक्रोश मोर्चा काढण्यात जाणार आहे। यावेळी वर्ध्यातील दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय।